उन्हाळ कांदा काढण्याची लगबग शेतकरी राजाची सुरू आहे। आपण आता कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव या ठिकाणी एका शेतामध्ये आहोत। या ठिकाणी आपण दृश्यामध्ये बघू शकतो जे कांदा काढण्यासाठी जे शेतकरी आहेत ते कांदा कापत आहे ते दृश्यामध्ये दिसत आहे। या ठिकाणी आपण दृश्यामध्ये बघू शकतो जवळपास 3 ते 4 एकराचं कांद्याचं शेत आहे। मात्र कांद्याला योग्य तो भाव नसल्याने शेतकरी राजा कुठेतरी हवालदिल आहे आणि कांदा काढण्यासाठी उन्हाची तीव्रता ही खूप आहे। मजूर देखील मिळत नाही, जास्त पैसे देऊन मजुरांना बोलावं लागतंय अशी देखील शेतकऱ्यांची भावना आहे। आपल्यासोबत शेतकरी राजा आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत नेमकं तुम्ही कांदा काढत आहात, कांद्याचं पीक आहे, किती एकराचं आहे कांद्याचं पीक आहे, कसा हा खर्च तुम्ही देताय, तुम्हाला काय नफा मिळतोय? आता हे 3 एकर क्षेत्र आहे। तर आता 3 एकर क्षेत्रात कांद्याची लागवड चालू आहे काढण्याचं। आता काय सरकार बाजारभाव देत आहे 1200-1300 रुपये खरेदी चालू आहे। तर ते 1200-1300 रुपयामध्ये काहीच पडताळ बसत नाही। याचे 11,000 रुपये लावण्याचा खर्च, 11,000 रुपये काढण्याचा खर्च, याचा मशागतीचा खर्च, याची वाहतूक, याचे कांदे परत चाळीत भरण्याचा खर्च, तर यात खर्च 1200-1300 रुपयामध्ये याचा खर्च पण निघत नाही अशी परिस्थिती आहे। तर सरकारने याला जास्तीत जास्त भाव दिला पाहिजे। तर याला भाव कमीत कमी 2,000 ते 2,500 रुपये भाव दिला तर काहीतरी कुठेतरी पैसे शिल्लक राहतील। नाहीतर आज हे 1200 आणि 1300 रुपये चालू आहे, हे पैसे सगळे लेबर मध्ये आणि सगळं खर्चामध्ये जाणार आहे पैसे। ह्या जो वातावरण आहे आता त्या वातावरणाचा फटका कुठेतरी कांद्याला बसू शकतो का? वातावरण ढगाळ वातावरण कधी येतं, कधी आता तीव्र ऊन आहे, कधी पावसाचं देखील वातावरण येतं आहे ना। आता पावसाचं कालचं वातावरण एकदम ढगाळ होतं, आता कालपासूनच सुरुवात केलेली आहे। आता काल तर एकदम ढगाळ होतं, पावसाचं पण वातावरण होतं आणि आज तर म्हणजे चालू आहे काढणी। पण जर आला पाऊस तर म्हणजे जे भेटणार आहे ते काहीच भेटायचं नाही जर माल ओला झाला तर, अशी परिस्थिती शेतकऱ्याची। तर सरकारने याला जास्तीत जास्त बाजार दिले पाहिजे तर कुठेतरी 2 पैसे शेतकऱ्याला मिळतील। अशी देखील परिस्थिती आहे की मजूर भेटत नाहीये कांदा काढण्यासाठी किंवा कांद्याची कापणी वगैरे करण्यासाठी मजूर भेटत नाहीये। नेमका मजुरांना जास्तीचे पैसे देऊन आणले तर देखील शेतकऱ्यांना आणावं लागतंय। आहे ना ती परिस्थिती आहेच ना। मजुराला जास्त पैसे देऊनच आणावं लागतं आणि उन्हाची तीव्रता भरपूर आहे। आता नको नको म्हणते, पण आता शेतकऱ्या राजाला कसं आहे, पर्याय नाही, काहीतरी 2 पैसे इकडे तिकडे करून आणि आलेला माल काढण्याला तो तर काढायलाच पाहिजे। उन्हाची तीव्रता खूप असल्यानं शेतकरी राजाला जे कांदे काढण्यासाठी जे मजूर आणायचं आहे त्याला जास्तीचे डबल पैसे मोजून शेतकरी राजा कांदे काढण्यासाठी मजूर आणतो आहे आणि कांद्याला जास्तीत जास्त भाव मिळावा, सरासरी 2,000 ते 2,500च्या आसपास भाव कांद्याला मिळावा अशी मागणी शेतकरी राजा सरकारकडे करतो आहे। कुणाल जमदाडे, झी 24 तास, अहमदनगर।